या फर्स्ट फेज आणि सेकंड फेज मध्ये जिथे जिथे मतदान झालेलं आहे तिथे दुर्दैवाने असं झालं आहे की जे 2019चे कंपॅरिझन मध्ये फर्स्ट फेज मध्ये 4% मतदान कमी झालं आहे आणि सेकंड फेज मध्ये 3% मतदान कमी झालं आहे 2019चे लोकसभाच्या निवडणुकीच्या पेक्षा. जे मुख्य कारण आहे याच्या तो ऊन आहे खूप जास्त. आता समर सीजन एकदम प्रचंड आता ऊन आहे. आणि कालच आपल्या सोलापूरचं हायएस्ट होतं 44 होतं. 44 गेला तर 45-46 पर्यंत पण जाण्याची शक्यता आहे. आता एवढे उन्हात कसा मी वोटिंग करू एकदम एक रिझनेबल प्रश्न आहे मतदाराच्या मनात. त्यासाठी जे अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्याच्याशिवाय आम्ही अजून पण काहीच गोष्टी आम्ही हे सोयीसुविधा तिथे पुरवण्याचे प्रयत्न केला आहे. नंबर 1 जसं मी सांगितलं ड्रिंकिंग वॉटर प्रत्येक बरोबर, पण आम्ही 3-4 जार असे ठेवणार ड्रिंकिंग वॉटरचे ज्यामध्ये आम्ही ORS किंवा ग्लुकोन घालून तिथे आम्ही ठेवणार. सेकंडली काय आहे की जे जे बूथ मध्ये आमची रांग खूप जास्त लांब असते मतलब जे वोटर्स असते ते नेहमीच ते थोडं उशीर गर्दी येतात आणि रांग खूप लांब असते किंवा एकच पोलिंग स्टेशन लोकेशनवर खूप जास्त पोलिंग बूथ असतात. तिथे आम्ही काय केलं आहे की प्रत्येक थोडे लांबी अंतर आम्ही बेंच आणि चेअर्स ठेवले आहे की जर कोणी रांग मध्ये वयस्कर कोणी कोणाला बरोबर वाटत नाही आजारी वाटत आहे ते तिथे जाऊन बसू शकतात. नेक्स्ट आम्ही काय केलंय जे आमचे प्रत्येक बूथवर जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना मी सक्त सूचना दिल्या की तुम्हाला जर रांग मध्ये कोणी वयस्कर दिसले तर बाकी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा की ह्यांना तुम्ही अगोदर पुढे घ्या त्यांना आधी वोट करू द्या. जेवढे आमचे आपले श्रोता आहे त्यांना पण मी आवाहन करतो त्यांना मी विनंती करतो की रांग मध्ये जर कोणी वयस्कर दिसले कोणी दिव्यांग दिसले त्यांना नक्की आपण पुढे जाऊ द्या. नक्कीच. तसेच